क्वाड्रेटिक इक्वेशन हा आपला चॅप्टर चालू आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 6 चालू होता. एका सोप्या शब्दात सांगा, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन हॅव्हिंग मॅक्झिमम पॉवर 2, असे इक्वेशन ज्याच्या डोक्यावर मॅक्झिमम आकडा किती असतो? 2 असतो, त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतात. इथे क्वेश्चन असा आहे की हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, लिहून घ्या. 5m² + 2m + k = 0. इथं मला सांगा व्हेरिएबल कोणतं आहे रे? व्हेरिएबल म्हणजे एबीसीडीतलं एखादं अक्षर की जे गणितामध्ये वापरतात त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. कोणतं आहे? एम. मात्र नंबरच्या ऐवजी कोणतं अक्षर आलेलं आहे? के. मग ते म्हणतात की या क्वाड्रेटिक इक्वेशनचं -7/5 हे एक रूट आहे. कालच मी सांगितलं रूट म्हणजे काय? आन्सर आहे, त्याचं उत्तर आहे. मग ते जर रूट असेल तर कीची किंमत काढा. मग मी पण तुम्हाला आयडिया दिली होती की कोणताही आकडा जेव्हा तुम्हाला रूट म्हणून येतो तेव्हा तो गणितातले व्हेरिएबल ऐवजी पुट करायचा. म्हणून इथे लिहायचं पुट m = -7/5. चला पुट करा. बोला क्वेश्चन कसा होईल मग? 5 -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर + 2 × -7/5 + k = 0. शांततेत ऐकल्यावर एकदम सोपं वाटणार आहे. सुरू. 5 ॲज इट इज. बोला 7 चा स्क्वेअर 49, 5 चा स्क्वेअर 25. बरोबर आहे. पुढे जाऊया. या दोघांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन. 7 × 2 = 14, 7 × 2 = 14. खालच्याशी काहीही संबंध नसतो याचा, त्याच्यामुळे खाली 5 ॲज इट इज. फक्त हे मायनस साइन इथं बाहेर येणार. बघा बरं स्टेप समजली का? + k = 0. मला गणित नुसती वहीमध्ये उतरवून दाखवायची नाही. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला आलं पाहिजे, कारण येत्या सॅटरडेला मी टेस्ट ठेवणार आहे याच्यावर. समजतंय? सुरू. या 5 ने इकडे डिवाइड करता येतं. मगाशी इथे डिवाइड होत नव्हतं म्हणून नाही केलं. आता होतंय तर करा. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. शिल्लक काय राहिलं बोला? 49/5 -14/5 + k = 0. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे बघा, छेद कसा आहे दोघांचा? सेम, म्हणून तो तसाच ठेवायचा. वरच्यांची सबट्रॅक्शन करा. 49 मधून 14 गेले 35 + k = 0. याने याला भाग लागतोय का बघा बरं. 5 × 7 = 35. राहिलेली स्टेप अलीकडे करूया. बोला शिल्लक काय राहिलं? 7 + k = 0. हा +7 पलीकडे गेल्यावर काय होणार? -7. therefore k = -7. this is your final answer. so value of k is equal to -7. that's all. हे एक एक्झाम्पल त्याच पद्धतीचं आहे बघा. x² -7x + k = 0. बोला आता मगाशी जसं गणितामध्ये व्हेरिएबल तुमचं कोणतं होतं? m. आता या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल कोणतं आहे? x. मग x ऐवजी दिलेलं रूट टाका. कोणतं रूट दिलंय तुम्हाला? 4. म्हणून इथे लिहायचं पुट x = 4. सांगा 4 टाकल्यावर काय होणार? 4² -7 × 4. कोणाच्या जागी टाकतोय रे मी 4? x च्या जागी टाकतोय. समजतंय ना तुम्हाला? पुढे + k = 0. बोला 4 चा स्क्वेअर 16, 4 चा वर्ग 16, 7 × 4 = 28, 7 × 28 + k = 0. 16 मधून 28 गेल्यावर राहतात -12 + k = 0. हा -12 पलीकडे गेल्यावर +12. k ची व्हॅल्यू आली म्हणून इथं खाली पूर्ण वाक्यात लिहायचं द व्हॅल्यू ऑफ k = 12. हा एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला दिलता कारण तो बोर्ड एक्झामला आला होता. दोन्ही गणित लक्षात आली आहेत तुम्हाला? लिहून टाका. सगळ्यांना लक्षात येतंय? आपला 2.1 मधला हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करून झाला. नंतर मगाशी एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आणि फळ्यावर ही 2 एक्स्ट्रा एक्झाम्पल दिली. एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणजे काय? आतापर्यंत बोर्डाला आलेले एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की जे बाहेरचे विचारलेले असतात. मग तुम्ही आता काय करायचं? एक छोटं पेज घ्यायचं नोटबुकचं. त्या पेजवर हे सगळे एक्स्ट्रा एक्झाम्पल मी ज्या ज्या एक्सरसाइज मध्ये घेत जाईल ती त्या पेजवर लिहायची आणि ते पेज
या पुस्तकाच्या इथं कोपऱ्यामध्ये पेस्टिंग करायचं, फेविकॉलने चिटकून टाकायचं, म्हणजे एक एक्स्ट्रा पेज इथं ऍड होईल, जेणेकरून तुम्हाला बोर्डाचे क्वेश्चन इथं प्रॅक्टिससाठी मिळतील. त्या पळ्यावरच्या क्वेश्चन मध्ये लक्ष द्या. पुन्हा तोच क्वेश्चन, तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले. बोला काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन? 3y² - ky + 8 = 0. व्हेरिएबल कोणता आलाय बघा गणितामध्ये, आता y आलेलं आहे. ते म्हणतात 2/3 हे एक त्याचं रूट आहे, म्हणून इथं लिहायचं पुट. बोला व्हेरिएबल कोणतं? y. y च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची? 2/3. मग सांगा हे इक्वेशन कसं होईल? बोला सुरू. 3 y च्या जागी पुट करा 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे एकाच लाईन मध्ये बसवायचं नाही, अशा नोटबुकच्या 2 लाईन गेल्या पाहिजेत याला. -k × 2/3 + 8 = 0. टू बी कंटिन्यू. 3 ॲज इट इज लिहिलं. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, मायनस 2 × k यांचं मल्टिप्लिकेशन करा. काय आलं रे बाळा? 2k. एबीसीडीत लक्ष नेहमी मागे लिहितात. 2k अपॉन किती? 3 + 8 = 0. 3 ने इकडे डिवाइड करा. 3 3 जा 9. शिल्लक काय राहिलं? 4/3 - 2/3k + 8 = 0. आता पटकन सांगा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे हे मला पण दिसतंय, पण या दोघांचं सबट्रॅक्शन होईल का? नाही. का नाही होणार? कारण की इथं मागं k आलाय. 4 मधून 2k अशी किंमत कधी जातच नाही, नाहीतर तुम्ही 2k लिहाल. अशी सबट्रॅक्शन होत नाही. कधी होते सबट्रॅक्शन? जर इथं सुद्धा k असता, 4k मधून 2k असा जातो. एक नंबर साधा आणि एक नंबर व्हेरिएबल वाला असेल तर मात्र सबट्रॅक्शन होणार नाही. मग आता याच्यावर आयडिया काय केली पाहिजे? या दोघांना तर डिनॉमिनेटर सेम आहे, ठीक आहे, डिनॉमिनेटर यालाच नाहीये, मग आपण यातल्या पैकी एका 3 ने पलीकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे एक्झाम्पल असं झालं 4 - 2k + 3 ने मल्टिप्लाय करा. 8 3 जा 24, 3 8 24. आता मला सांगा तिघांचाही डिनॉमिनेटर किती झाला? 3 = 0. याला म्हणतात तिघांचा डिनॉमिनेटर सेम करणे. केला. आता हा डिवाइडेड बाय 3 पलीकडे गेल्यावर काय होणार बाळांनो? मल्टिप्लाय बाय 3. 3 0 0. सोप्या भाषेत हा 3 निघून जातो. हे लक्षात आलं पाहिजे लगेच तुमच्या. जाऊ पुढे. कधी निघून जातो? जर पलीकडे 0 असेल तो डिवाइडचा पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होतो आणि मगच कॅन्सल होतो. आता या दोघांची तर सबट्रॅक्शन होत नाही, पण या दोघांची होईल की, कारण हे दोन्ही साधे नंबर आहेत. सांगा मग 4 + 24 28 - 2k = 0. चला उरलेले स्टेप अलीकडे करा. 28 ॲज इट इज. हा -2k पलीकडे गेल्यावर काय होणार? +2k. मायनस साइन पलीकडे गेल्यावर प्लस झालं. हा इंटू k अलीकडे आल्यावर डिवाइड इंटू 2 इकडे आल्यावर डिवाइडेड बाय 2. 2 ने याला डिवाइड करा. युअर फायनल आन्सर इज 14. क्वेश्चन संपला. खाली लिहून टाका द व्हॅल्यू ऑफ k = 14. संपलं. बोर्ड पण बघा, मुद्दाम विद्यार्थी इथे अडखळतो म्हणूनच अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात. हा क्वेश्चनचा टाइप आपण काल घेतला होता. तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं आणि पुढे त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिल्या जातात. मग तुम्ही काय करायचं असतं? त्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. दोन्हीकडे 0 0 आलं तर आन्सर सेम, म्हणजे या दिलेल्या व्हॅल्यू याचं रूट असतं. जर दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीत आल्या तर रूट नसतं. सुरुवात करूया इथून. 6x² -x - 2 = 0. आणि तुम्हाला पहिली व्हॅल्यू बोला काय टाकायला लावली आहे? -1/2. म्हणून इथं लिहायचं लेट. सर लेट का लिहिताय? पुट का नाही लिहिलं? पुट तेव्हाच लिहायचं जेव्हा ते सांगतील की हे दिलेलं रूट आहे. आता त्यांनी तपासायला लावले आपल्याला, इज अ रूट ऑर नॉट. लक्षात येते? ज्यावेळी तपासायला सांगतील की दिलेली व्हॅल्यू रूट आहे का, तेव्हा लिहायचं लेट. जेव्हा सांगतील दिलेलीच व्हॅल्यू रूट आहे, तुम्ही k ची किंमत काढा, तेव्हा लिहायचं पुट.
लेट बोला x इज इक्वल टू -1/2 सगळ्या x च्या जागी पुट करा म्हणजे गणित असं झालं बोला 6 -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x च्या जागी परत -1/2 -2 इज इक्वल टू 0. घाबरू नका नीट लक्ष द्या फळ्यावर. 6 as it is -1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस असं जर चिटकून आलं एक ब्रॅकेटच्या आत आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर तर ते प्लस होतं 1/2 + 2 इज इक्वल टू 0. क्लियर आहे का बघा. सॉरी इथं मायनस राहणार. टू बी कंटिन्यू. याने याला डिवाइड करा 2 2 जा 4 2 3 जा 6 बेदुनी 4 बेत्रिक 6 जे शिल्लक राहिले ते मांडा 3 1 3 खाली 2 +1/2 -2 इज इक्वल टू 0. या तिघांचा डिनॉमिनेटर सेम केला तरी चालेल किंवा पहिले इथं करा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे इथं राहिला 2 बरोबर आहे. 3 + 1 चा आन्सर येतो 4 -2 इज इक्वल टू 0. 2 2 जा 4 2 -2 इज इक्वल टू 0 म्हणजे फायनल आन्सर बोला 0 इज इक्वल टू 0. आपला LHS इज इक्वल टू काय आलं RHS दोन्ही बाजू सेम आल्या. समजलंय कॅल्क्युलेशन. 6x² - x - 2 इज इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू तुम्हाला काय कन्सिडर करायला सांगितली आता त्यांनी 2/3. सांगा मग क्वेश्चन कसा होणार 6 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर -2/3 -2 इज इक्वल टू 0. हे बघा x च्या जागी व्हॅल्यू पुट केलं. टू बी कंटिन्यू. 6 as it is 2 स्क्वेअर 4 2चा वर्ग 4 3चा वर्ग बोला 9 -2/3 -2 इज इक्वल टू 0. कोण झोपलंय ते लक्ष आहे का लेक्चर मध्ये. 3 ने डिवाइड करा 3 3 जा 9 3 2 जा 6 3 2 6 आणि 3 3 9. पुढे चला वरचं मल्टिप्लिकेशन 4 2 8 4 2 8 2/3 -2 इज इक्वल टू 0. पुन्हा ती स्टेप आहे बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम 8 मधून 2 गेले 6 -2 इज इक्वल टू 0. याने याला डिवाइड केलं किती येतं 2 -2 इज इक्वल टू 0 सो 0 इज इक्वल टू 0. अगेन LHS इज इक्वल टू RHS दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. बरोबर आहेत का बघा इक्वेशन. शेवटचं सॉल्व करूया बोला 6x² - x - 2 इज इक्वल टू 0. लेट x इज इक्वल टू 3/2 व्हॅल्यू पुट करायची आता तुम्हाला. एक्झामला कोणती एकच व्हॅल्यू येते हे प्रॅक्टिस साठी आपण एक्स्ट्रा घेतोय बोर्डला आलेले क्वेश्चन. बोला 3/2 पुट करा 6 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर -3/2 -2 इज इक्वल टू 0. इथं लक्ष ठेवा इथं तूच हा इथं बघ 6 as it is बोला 3 स्क्वेअर 9 2 स्क्वेअर 4 -3/2 -2 इज इक्वल टू 0. 2 ने डिवाइड करा 2 2 जा 4 2 3 जा 6 बरोबर आहे. 2 ने डिवाइड केलं वरचं बोला 9 3 27 खाली 2 -3/2 -2 इज इक्वल टू 0. दोघांचा डिनॉमिनेटर सेम 27 मधून 3 गेले 24 -2 इज इक्वल टू 0. याने याला डिवाइड केलं 12 येतं 12 - 2 इज इक्वल टू 0. 10 इज नॉट इक्वल टू 0. दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या का बोला नाहीत आल्या. याचाच अर्थ मी कालही तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम किती आन्सर असू शकतात 2 आणि ती आन्सर तुम्हाला इथे मिळाली. बघा इथे एक तुमचं दोन्ही सेम आलं होतं इथे एक सेम आलं होतं. आता ह्या 2 व्हॅल्यू सोडून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घ्या या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते रूटच नसतं. लक्षात आले. लिहून टाका 2.1 आपला संपलेला आहे. बोर्डाला आलेले एक्स्ट्रा क्वेश्चन
जे मोठे होते ते मी सॉल्व्ह करून दिले. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स. इथे 9 हे रूट दिलंय, के ची व्हॅल्यू काढा. म्हणजे तुम्ही x च्या जागी 9 पुट करणार. इथेही एक रूट -2 दिलंय, के ची व्हॅल्यू काढा. म्हणजे x च्या जागी तुम्ही -2 पुट करणार. आणि इथे शेवटच्या क्वेश्चन मध्येही एक रूट तुम्हाला 2 दिलंय, म्हणजे तुम्ही x च्या जागी 2 पुट करणार. तुम्हाला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली, त्याचे मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले. तुम्ही आधी गणित सॉल्व्ह करून बघा, तुमचं जे आन्सर येतं ते यामध्ये नक्की सापडतं. ही तिन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि नंतर आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं हे आपण पाहिलं. त्याला 2 रूट असतात हेही आपण समजलं. के ची ही व्हॅल्यू काढून झाली. आता आपण शिकणार आहे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या मेथड्स किती असतात. तर ते 3 मेथड असतात. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी आहे फॉर्म्युला मेथड. ही 2 मार्काला आहे, ही मधली 4 मार्काला येते, ही 3 मार्काला आहे. परंतु आजपर्यंत बोर्डाला ही 2 नंबरची मेथड कधीच विचारली नाहीये, कारण ती थोडीशी लेंदी आहे, बरीच मोठी आहे. पण हे दोन्ही क्वेश्चन बोर्डाला नक्की असतात. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.2, हा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 आणि हा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.4. आपण दररोज एक एक एक्सरसाइज घेतला तरी सुद्धा 3 दिवस आपले याला लागतील. पण या 2 मेथड नक्की पेपरला असतात. कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला या मेथडने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला सुरुवात करू. फॅक्टरायझेशन मेथडला सुरुवात करूया. मात्र त्या अगोदर मला काही प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला काही रूल्स माहिती आहेत का बघा. जर मायनस मायनस किंवा प्लस प्लस असे जर सेम साइन असतील तर दिलेल्या नंबरची ऍडिशन करतात. मात्र मायनस प्लस असं जर डिफरंट साइन असेल, म्हणजे वेगवेगळी चिन्ह असतील, तर त्या नंबरचं सबट्रॅक्शन करतात. सर हे काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला, लक्ष द्या. -7 -5, -7 + 5, 7 + 5, 7 - 5 याची उत्तरं द्या. अजिबात गडबड करू नका. हे समजलं तर फॅक्टरायझेशन मेथड समजते. मायनस मायनस वाचा, सेम साइन आहे दोन्हीकडे, पण सेम चिन्ह जर असतील तर त्याची ऍडिशन करा. ऍडिशन काय आली बोला, 12. नेहमी लक्षात ठेवा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, साइन ऑफ अ लार्जर नंबर आन्सरला द्यायचं. इथे बोला वेगवेगळी साइन आहेत, काय करायची, सबट्रॅक्शन. समान चिन्हांना बेरीज, वेगळ्या चिन्हांना वजाबाकी करावी. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला, शिकलाय तुम्ही माझ्याकडून. मग वजाबाकी आली 2, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मायनस झालं. हे तर सगळ्यांना माहिती आहे, 7 5 12 आणि 7 5 गेले 2. समजतंय. आणखी काही उदाहरण बघा. -7 मायनस ऑफ -5. आता बोला बरं, पहिल्यांदा लक्ष इथे गेलं पाहिजे. मायनस मायनस जेव्हा असं चिटकून येतं एकमेकांना त्यावेळी पहिलं ते प्लस होऊन जातं. हे बघा, हे प्लस. मी म्हणलं का हे मायनस मायनस प्लस होतं, नाही, चिटकून आलं तर प्लस होतं. बरोबर आहे. पुढे चल. आता बघा कसले साइन झाले, हे डिफरंट. परत खालचा रूल, डिफरंट साइन असतील तर सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन किती आलं, -2. आणखी उदाहरण बघा. 7 - -5, 7 + 5, आन्सर किती आलं, 12. हे अशा जर बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असतील तर फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला नक्की समजेल. हे साइन लिहून घेतले असतील तुम्ही, नसतील घेतले तर व्हिडिओ रिवाइज करा. साइन लिहून घ्या. मी फक्त असं लिहून ठेवतो इथं. सेम साइन असतील तर ऍडिशन करावी आणि डिफरंट साइन असतील तर सबट्रॅक्शन करावी. ओके, लक्ष द्या.
फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण काय शिकणार आहे ते अगोदर शिकवतो. x² - 13x - 30 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हो आहे, कारण याची मॅक्झिमम पॉवर 2 आहे. मग याचं फॅक्टर पाडा. कसे पाडायचे नीट आहे का? हा जो शेवट नंबर तुम्हाला दिसतोय हे तुमचं प्रोडक्ट आलं पाहिजे. प्रोडक्ट बोले तो गुणाकार आला पाहिजे. आणि ही जी संख्या दिसतीये ही तुमची सम म्हणजे काय? बेरीज झाली पाहिजे. असे नंबर शोधा. डोकं शांत आहे सगळ्यांचं? पटापट माझ्यासोबत बोलायचं. 30 कुणाच्या पाड्यात असतं? सुरू. 10 त्रिक 30, 6 पंचे 30, 15 दुनी 30, 30 एके 30. नेहमी बघा मी मोठा नंबर पुढे लिहितो, तेवढाच एक रूल पाळा, मोठा नंबर पुढे लिहा, छोटे पलीकडे. म्हणजे 10 त्रिक केलंय ना ते 3 10 करू नका. ठीक आहे. आता बघा काही रूल्स आहेत. मराठीमध्ये याला अवयव पद्धत म्हणतात बरं का. ठीक, लक्ष द्या. प्लस प्लस असेल तर फॅक्टरला सुद्धा प्लस प्लस, आणि प्लस मायनस असेल तर फॅक्टरला सुद्धा प्लस मायनस, काही चेंज नाहीये बघा. मात्र जर दिलेल्या क्वेश्चन मध्ये मायनस मायनस साइन असेल तर फॅक्टरला मायनस प्लस आणि व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे मायनस प्लसला मायनस मायनस. सर हे काय लिहित आहे तुम्ही? एवढं 2 मिनिटात कळेल बाळा, नीट लक्ष देऊन बघ फक्त. गणितामध्ये कोणती चिन्ह आली बघ बरं एकदा. मायनस मायनस इथं चेक कर, मायनस मायनस इथं आहे म्हणल्यावर ते म्हणतात की फॅक्टरला कोणतं साइन द्या? मायनस प्लस देऊन टाक. मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस दिलं. मला नक्की माहितच नाहीये की इथं किती उत्तरं दिलीत मी तुम्हाला. 4. पण त्यातलं खरं उत्तर कोणतं आहे अजूनही मला माहित नाही. मग मी काय करतो हे सॉल्व्ह करतो. इथं करा सॉल्व्ह पटपट. कसली साइन आहेत बघा, डिफरंट. वाचा वर रूल काय आहे. डिफरंट साइन असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करावी. सुरू. -7 आली, 6 5 गेला -1 आला, 15 2 गेले -13 आलं, आणि 30 1 गेला -29 आलं. मला सांगा गणित काय सांगत होतं? मला कोणता आकडा शोधायचा होता? 13. 13 आलेला तुम्हाला दिसला का? कुठे दिसला? विषय संपला. याचाच अर्थ हे तुमच्या गणिताचे बरोबर फॅक्टर आहेत. लिहून टाका. -15 आणि 2. एवढं डोकं चाललं पाहिजे. पहिलं एक्झाम्पल आहे, हळूहळू घेतोय, नंतर ते समजून जाईल तुम्हाला. आता काय करायचं बघा. हे आलेले जे फॅक्टर आहेत ते फॅक्टर मला सांगा याने कोणता ड्रेस घातलाय? कोणता ड्रेस घातलाय म्हणजे कोणतं व्हेरिएबल आहे तिथे? एक्स आहे. ते एक्स व्हेरिएबल या दोघांना पण द्यायचं आणि ही व्हॅल्यू चिन्हासह पूर्ण उचलायची. त्याच्याऐवजी हे लिहा. म्हणजे गणित असं झालं. देअरफॉर x² बोला इथला -15x, लगेच शेजारचा नंबर घ्या, प्लस 2x. बघा दोघांना कोणता शब्द जोडतोय मी? x - 30 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे? असताना 3 होती, अचानक किती जण झाली? 4. आता 2 चे ग्रुप करा. केले. नीट बघा या दोघांच्या घरात काहीतरी सेम आहे. कुठली वस्तू सेम आहे रे? एक्स. हळूच बाहेर घ्या ती, याला म्हणतात कॉमन घेणं. एक्स कॉमन बाहेर आल्यामुळे इथं राहिला काय? एक्स मायनस, इथला पण एक्स बाहेर आला, राहिला काय? 15. एम आय राईट? बरोबर आहे माझं? पुढे प्लस. पटकन मला सांगा या दोघांच्यात एक्स सेम आहे का? नाही. मग 2च्या पाड्यात 30 असतं का?
2 चा टेबल म्हणा 30 असतं का? हो असतं. पाडा पुढे म्हणत चला ना. 15 2 जा 30 होतं. म्हणून मी या दोघांमधून 2 कॉमन घेणार. मला सांगा 2 जर बाहेर आला तर इथं काय राहिलं? x. आणि 2 च्या टेबल मध्ये 30 कितव्या नंबरला असतं? 15 नंबरला असतं. म्हणून इथे लिहायचं 15. हे आतलं साइन ऍज इट इज. मग एवढं टेन्शन घेण्यापेक्षा 2 कॉमन बाहेर घे. जो इथे ब्रॅकेट आहे तोच इथे आलाय, तो लिहून टाकायचं. नेक्स्ट बाळांनो, दोन्ही ब्रॅकेट कसे आलेत बघा बरं. सेम आले नाही ते असतातच. त्या दोन्ही पैकी एकच ब्रॅकेट लिहून घ्यायचा. x - 15 लिहिला. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये उरलेले आकडे लिहा. बोला x + 2 = 0. आता हा जो 0 दिसतोय तुम्हाला, हा नक्की कोणाचा? पहिल्याचा का दुसऱ्याचा? दोघांचा. म्हणून x - 15 = 0 आणि तो 0 पलीकडच्याला पण द्या. x + 2 = 0. हा -15 पलीकडे गेल्यावर काय होणार? +15. हा +2 पलीकडे गेल्यावर काय होणार? -2. संपलं. x च्या व्हॅल्यू आल्या म्हणून खाली लिहायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x = 15. मध्ये शब्द अँड नाही, ऑर लिहायचा. x = -2. माझं उत्तर बरोबर आहे का हे आपल्याला कसं कळतं? जे माझे फॅक्टर आले होते तेच माझं आन्सर आलंय. चेक करा, फक्त साइन चेंज आहे. हे का -15 ला इथं +15 +2 चा -2. संपलाय क्वेश्चन. 2 मार्क वेळेला एवढ्या शाळेला समजलं नसेल नाही, मला माहिती आहे तुम्हाला समजलंय, तरी सुद्धा परत एकदा लक्ष द्या. अरे तेच गणित घेतलं काय मी परत? नाही, नीट बघा. इथं मायनस होतं, इथे मायनस आहे. अनेक जण म्हणतील एवढ्या शैने असा काय विशेष फरक पडणार आहे? चल ये बघ, 30 कोणाकोणाच्या पाड्यात असतं. परत एकदा माझ्यासोबत चालू करा. सुरू. 10 त्रिक 30, 15 दुनी 30, 6 पंचे 30, 30 एके 30. बरोबर आहे? पाठ आहे ना तुमचं? साइन बोला. प्लस मायनस असलं तर काय द्यायचं? प्लस मायनसच द्यायचं. सुरू. प्लस मायनस दिलं. सोडवा. याचा आन्सर 7 आहे, याचा आन्सर 13 आहे, याचा आन्सर 1 आहे, याचा आन्सर 29 आहे. तुम्हाला कोणतं पाहिजे? 13 म्हणल्यावर तुमचा फॅक्टर हा बरोबर आहे. कोणता? 15 आणि 2. साइन चेंज झाले का बघा बरं. म्हणजे आन्सर सुद्धा चेंज होणार. थोडंसं आणखी गणित बदलू आपण. सुरू. परत साइन चेंज केले. परत 30 स्टेप. बोला पटकन. 10 त्रिक 30, 6 पंचे 30, 30 एके 30, 15 दुनी 30. साइन बोला. मायनस प्लस. पुढे बघा. मायनस प्लस. फॅक्टरला कोणती चिन्ह द्यायची? मायनस. त्यासाठी हे सगळं तुमचं पाठ पाहिजे. हे अगोदर लिहून घ्यायचं, नंतर गणित सुरू करायची. सुरू. मायनस. सोडवा बरं. सेम साइन आल्यावर आपण काय करायला शिकवलीये? ऍडिशन करा बरं. ऍडिशन. 10 आणि 3 13, 6 आणि 5 11, इथे 31, इथे 17 17. कोणतं बरोबर आहे? -13. फॅक्टर बदलले. अरे बापरे, काय झालं बघा बरं. मगाशी तुमचे 15 आणि 2 येत होते, आता 10 आणि 3 आले. एका चिन्हामुळे, एका साइन मध्ये एवढा चेंज होतो. बोला पुढे काय शिकवलंय? हा नंबर साइन सह कॅन्सल करायचा, त्याच्याऐवजी हे नंबर लिहायचे. टेल मी फास्ट. x². आता हे नंबर लिहायचे. -10x, परत हा लिहायचा. -3x, परत वरचा लिहायचा. +30 = 0. 2 चं ग्रुपिंग करा, कॉमन मारा. x ब्रॅकेट मध्ये बोला x - 10 -3 ब्रॅकेट मध्ये बोला x - 10. अरे बापरे, हे कुठून आलं ते सांगतो. 3 कॉमन घेतला,
3 च्या पाड्यामध्ये 30 असतं त्यामुळे इथं राहिला x. 3 च्या पाड्यात 30 किती नंबरला असतं 10 नंबरला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल असं तर ब्रॅकेट मधलं साइन चेंज होतं. मग एवढं कोणी बघायला लावलंय तुला? एक काम कर, तुला एवढं तर कळलं ना आपण 3 कॉमन घेतला. ब्रॅकेट टाक, कोणाला सांगू नको. हाच ब्रॅकेट इथं लिहून टाकायचा. ओके, दोन्ही ब्रॅकेट कशा आले बोला? सेम. दोन्ही पैकी एक ब्रॅकेट लिहिला, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 3 इज इक्वल टू 0. सेपरेट करा. x - 10 इज इक्वल टू 0, x - 3 इज इक्वल टू 0. हा -10 पलीकडे गेल्यावर +10, -3 चा +3. बघा जे फॅक्टर आहेत तेच आन्सर आले, फक्त साइन चेंज झाले. खाली पूर्णांकात काय लिहायचं बोला? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. x इज इक्वल टू 10 मध्ये शब्द और x इज इक्वल टू 3. दॅट्स ऑल. लिहून टाका.